नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसर यांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. त्यातल्या 7व्या अध्यायाचा पुढचा भाग आज आपण वाचायला घेतो आहोत. जगातील सर्व देशांमध्ये काही थोर पुरुषांनी आत्मज्ञानाच्या उपासनेमध्ये आपला जन्म घालवला. एकांतामध्ये राहून आत्मज्ञानासाठी निस्सीम तपस्या करणाऱ्या त्या थोर ऋषींना जे अनुभव आले ते त्यांनी तात्कालिक भाषेमध्ये व्यक्त करून ठेवले. भारतामध्ये 3-4 हजार वर्षापूर्वी अनेक आत्मज्ञानी पुरुष निर्माण झाले आणि जिज्ञासूच्या सोयीसाठी आपले अनुभव त्यांनी भाषेमध्ये गुंफून ठेवले. त्यांना श्रुती असे म्हणतात. वास्तविक ज्यामध्ये आत्मज्ञानाचा साक्षात अनुभव सांगितलेला आहे तिला श्रुती म्हणणे योग्य होय. या दृष्टीने केवळ उपनिषदेच काय, पण भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, नाथमाधव, दासबोध, तुकोबांचा गाथा वगैरे थोर संतांच्या ग्रंथांना श्रुती म्हणण्यास काहीच हरकत नाही. सामान्य माणसाला आत्मज्ञानाचा अनुभव एकदम येणे शक्य नसते, तरी त्या अनुभवाच्या स्वरूपाबद्दल आणि परिणामाबद्दल पुष्कळांच्या ठिकाणी जिज्ञासा आढळते. इतकेच नव्हे तर तो अनुभव येण्यास आपण कोणते साधन करावे हे जाणण्याची उत्कंठा पुष्कळांना असते. म्हणून अशा माणसांनी संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून साधन केल्यास बुद्धीला कमीपणा येतो असे समजणे बरोबर नाही. संतांच्या सांगण्यावर विश्वास ठेवून साधन केल्यास बुद्धीची वाढ थांबते ही समजूत चुकीची आहे. आत्मज्ञानाचे साधन करणाऱ्या माणसाला योग्य विचाराची म्हणजेच सत्सद विवेकाची अत्यंत जरूर आहे. ही गोष्ट विसरून चालणार नाही. अर्थात अध्यात्मामध्ये जी बुद्धी वापरायची ती आत्मज्ञानाच्या उलट जाता कामा नये. म्हणून ब्रह्मसूत्रांच्या 2ऱ्या अध्यायामध्ये तर्काची आवश्यकता सांगताना श्रुती अनुगृहीत एव यत्र तर्कः अनुभवांगत्वेन आश्रियते, म्हणजे श्रुतीला अनुकूल असा तर्क आत्मज्ञानाला उपयोगी असल्यामुळे ग्राह्य आहे असे श्री शंकराचार्यांनी अगदी स्पष्टपणे सांगितले आहे. शब्द किंवा श्रुती ज्ञानाचे साधन आहे यात शंका नाही, पण त्याची योग्यता ठरवण्यास एक गोष्ट सांगणे जरूर आहे. ज्याप्रमाणे आपल्या इंद्रियांपैकी प्रत्येक इंद्रियाचे क्षेत्र ठरलेले आहे त्याचप्रमाणे प्रत्येक ज्ञानसाधनाचे क्षेत्र ठरलेले आहे. उदाहरणार्थ आवाज हा कानाचा विषय असल्याने आवाजाच्या बाबतीत कानाचा निर्णय खरा मानणे योग्य आहे. प्रकाश व रंग हे डोळ्याचे विषय असल्याने त्याच्या बाबतीत डोळ्याचा निर्णय प्रमाण मानणे योग्य आहे. हीच गोष्ट ज्ञानाच्या साधनांना लागू पडते. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि प्रतिभा या ज्ञानाच्या साधनांपैकी प्रत्येकाचे क्षेत्र ठरलेले आहे. आत्म्याच्या अनुभवाचे वर्णन करणे हे शब्द प्रमाणाचे क्षेत्र आहे. ते वर्णन करताना आत्मज्ञानी पुरुषांना म्हणजे संतांना व्यवहारामध्ये रूढ असलेल्या भाषेचा उपयोग करावा लागतो. संतांचे शब्द आत्म्याचे स्मरण करून देतात आणि मानवी जीवनाचे ध्येय निश्चितपणे सांगतात. या दृष्टीने साधकाला शब्द प्रमाणाचे महत्त्व विशेष आहे. अर्थात ध्येय साधल्यावर म्हणजे आत्मज्ञान झाल्यावर शब्द प्रमाणाचे कार्य संपते. कोणतेही ज्ञानाचे साधन त्याच्या क्षेत्राबाहेर वापरले असता विपरीत ज्ञान उत्पन्न करते. आत्मानुभवाची भूमिका सोडून श्रुतीचा अर्थ केला तर विपरीत ज्ञान कसे उत्पन्न होते हे समजण्यासाठी गीतेवरील पंडितांचे ग्रंथ पाहावेत. प्रत्येकाने गीतेमध्ये स्वतःचा अर्थ घुसडून अर्थाची वाटेल तशी ओढाताण केलेली आढळते. अशामुळे शब्द प्रमाणाचा विचका होतो आणि भलताच अर्थ बाहेर येतो. दासबोधाच्या 6व्या शतकाच्या 10व्या समासात श्री समर्थांनी तर्कप्रधान लोक गीतेचा अर्थ कसा करतात याची 2 उदाहरणे दिलेली आहेत. पहिले असे की श्रीकृष्ण एकीकडे सांगतो की अश्वत्थ म्हणजे पिंपळ ही माझी विभूती आहे आणि दुसरीकडे म्हणतो की आत्मस्वरूप शस्त्राने तुटत नाही, अग्नीने जळत नाही व पाण्यात कालवत नाही. पण पिंपळ तर शस्त्राने तुटतो, अग्नीने जळतो आणि पाण्यात कालवतो, मग तो भगवंताची विभूती कसा? दुसरे उदाहरण असे की एकीकडे मन माझी विभूती आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे त्याच मनाला आवरायला सांगायचे. यामध्ये विरोध नाही का? असा वरवरचा विरोध दाखवून श्री समर्थ शेवटी सांगतात की श्रुतीचा अर्थ करताना देहबुद्धी म्हणजे व्यवहारबुद्धी वापरून अर्थ करू नये. श्रुतीचा खरा अर्थ समजण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाकडे जाणे जरूर आहे. शब्द प्रमाणातील दुसरा धोका असा की काही लोकांची एखाद्या ग्रंथावर भयंकर श्रद्धा असते. त्या ग्रंथाच्या उलट कोणी बोलू लागला किंवा एखाद्याचे विचार स्वतंत्रपणे चालू लागले
म्हणजे अशा लोकांच्या तळपायाची आग मस्तकाला जाते. युरोपमध्ये बायबलच्या बाबतीत आणि भारतामध्ये स्मृतिग्रंथाच्या बाबतीत वरील अनुभव विशेष रूपाने आला. गॅलिलिओचे विचार प्रत्यक्ष प्रमाणावर आधारलेले होते, पण ते बायबलच्या विरुद्ध असल्यामुळे त्याला ख्रिश्चन धर्मसभेसमोर खेचण्यात आले आणि पड खावी लागली. ब्रुनोला तर जिवंत जाळण्यात आले. श्री ज्ञानदेवाच्या आईवडिलांना देहांत प्रायश्चित्त भोगावे लागले. स्वतः श्री ज्ञानदेवांना शुद्धीपत्राच्या दिव्यातून जावे लागले. शब्दप्रमाणाचा तिसरा धोका असा की काही लोक एखाद्या थोर आत्मज्ञानी पुरुषाच्या ग्रंथाला पूर्ण प्रमाण मानतात, पण त्या ग्रंथामध्ये सांगितलेले आचरणात आणण्याचा प्रयत्न करण्याऐवजी त्या ग्रंथाची नुसती पारायणे करीत सुटतात. नुसते पारायण करणे हेच मोठे पुण्यकर्म होऊन बसते. इतकेच नव्हे तर एखादे प्रापंचिक संकट आले असता ज्ञानेश्वरी, दासबोध किंवा गुरुचरित्र यापैकी कोणत्या तरी एका ग्रंथाचे पारायण करण्याचा रिवाज काही लोकात आढळतो. अशा अनेक कारणांनी शब्द प्रमाणाचा विपर्यास झाल्यामुळे ज्ञानसाधन म्हणून त्याचा योग्य उपयोग होत नाही. 3. प्रत्यक्ष प्रमाण. प्रत्यक्ष प्रमाण हे ज्ञानाचे दुसरे साधन होय. इंद्रियांमधून उत्पन्न होणाऱ्या ज्ञानाला प्रत्यक्ष असे म्हणतात. प्रत्यक्ष प्रमाण हे फार प्रबल ज्ञानसाधन आहे, यात शंका नाही. जागेपणे आपली इंद्रिये सारखे काम करत असतात. आपण त्यांच्यामधून बाहेरचे हे जग सारखे आतमध्ये घेत असतो. आपल्या जीवनात 90% व्यवहार इंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानाच्या मदतीने चालतो. तो चांगला यशस्वी होतो. डोळे, कान, नाक, जीभ आणि त्वचा अशी 5 ज्ञानेंद्रिय असून पाहणे, ऐकणे, वास घेणे, चव घेणे आणि स्पर्श ज्ञान होणे हे त्यांचे धर्म आहेत. इतर इंद्रियांच्या मानाने आपण डोळे जास्त वापरतो, म्हणून दृष्टीविषयी इथे विचार केला आहे. अर्थात दृष्टीला जे लागू पडते तेच इतर इंद्रियांना देखील लागू पडते असे समजावे. अक्ष्णोराभिमुख्ये प्रत्यक्षम म्हणजे डोळ्यासमोर असणारे ते प्रत्यक्ष असा प्रत्यक्ष शब्दाचा अर्थ सांगतात. आपली अशी ठाम श्रद्धा असते की आपल्याभोवती टेबल, खुर्ची, झाडे, घरे, आगगाड्या, माणसे, गाई, घोडे, डोंगर वगैरे वस्तू पसरलेल्या आहेत. इतकेच नव्हे तर त्या जशा आहेत तशाच आपल्या इंद्रियांनी आपल्याला कळतात. हे खरे आहे किंवा नाही याचा विचार ज्ञानमीमांसेमध्ये करावा लागतो. नित्याच्या व्यवहारात प्रत्यक्षाची विशेष चिकित्सा आपण करत नाही, हे योग्य आहे. पण ज्ञानसाधन म्हणून प्रत्यक्षाची योग्यता ठरवताना त्याचा खोल विचार केल्या वाचून भागत नाही. प्रत्यक्ष प्रमाणामध्ये म्हणजे इंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानामध्ये मुख्य प्रश्न असा की इंद्रियांच्या मदतीने आपल्याला कशाचे ज्ञान होते. सर्वसाधारण मनुष्य याचे उत्तर असे देईल की इंद्रियांच्याद्वारे बाहेरच्या जगामधील वस्तूंचे ज्ञान आपल्याला होत असते. हे उत्तर तितकेसे खरे नाही, कारण इंद्रियांनी जे ज्ञान आपल्याला होते त्यामध्ये निश्चितपणा नसतो. उदाहरणार्थ, समजा एका ग्रंथालयामध्ये एक भले मोठे चौकोनी टेबल आहे. टेबलापासून 20 पावलाच्या अंतरावर उभे राहून कोणत्याही बाजूने त्याच्याकडे बघितले तर ते लांबट दिसते. जसजसे त्याच्याजवळ जावे तसतसे ते अधिक चौकोनी दिसू लागते. जर आपल्या डोळ्यांनी बाहेरची वस्तू जशी आहे तशी दिसते तर त्या ठिकाणी टेबलाचा खरा आकार कोणता? समुद्राचे पाणी अगदी लांबून पाहिले तर निळसर दिसते, जरा जवळ जाऊन पाहिले तर ते हिरवट दिसते आणि हातावर घेऊन पाहिले तर साध्या पाण्यासारखे दिसते. मग समुद्राच्या पाण्याचा खरा रंग कोणता? पौर्णिमेच्या दिवशी उगवण्याच्या वेळी चंद्र कितीतरी मोठा आणि लाल दिसतो. तोच चंद्र आकाशाच्या मध्यभागी आल्यावर बराच लहान आणि पांढरा शुभ्र दिसतो. मग चंद्राचा खरा आकार आणि रंग कोणता? टेबलाचा आकार, पाण्याचा रंग, चंद्राचा आकार व रंग बदलतात असे प्रत्यक्ष दिसले तरी ते खरे बदलत नाहीत असे विज्ञानशास्त्र सांगते. याचा अर्थ असा की आपली इंद्रिये बाहेरच्या वस्तूंविषयी जी माहिती आपल्याला पुरवतात ती सदोष असल्यामुळे पूर्णपणे खरी नसते. यावर कोणी असे विचारेल की इंद्रियांनी पुरवलेली माहिती खरी नाही असे कसे म्हणता? त्या माहितीच्या पायावरच आपण आपला व्यवहार नीट पार पाडतो ना? या प्रश्नाचे उत्तर देणे कठीण नाही. उत्तराचा पहिला भाग असा की खरे ज्ञान व्यवहारात उपयोगी पडते, म्हणून जे व्यवहारात उपयोगी पडते ते ज्ञान खरे असते असे म्हणता येत नाही. उदाहरणार्थ, सूक्ष्मदर्शक यंत्राच्या साहाय्याने अनेक प्रकारच्या जंतूंचा शोध लागला. त्यापैकी काही जंतू मानवी शरीराला घातक असतात. हे ज्ञान झाल्यामुळे
घातक जंतूंचा नाश करणारी नवीन औषधं निघाली. त्याने मानवी जीवन अधिक सुरक्षित झाले. या ठिकाणी खरे ज्ञान व्यवहारात उपयोगी पडले असे स्पष्ट दिसते. याच्या उलट पृथ्वी स्थिर आहे असे आपण समजतो, ती सपाट आहे असे आपण मानतो. या समजुतीच्या पायावर आपण आपले सर्व व्यवहार करतो. इतकेच नव्हे तर ते योग्य तऱ्हेने पार पडतात. पण शास्त्रज्ञ असे सांगतात की पृथ्वी स्थिर नसून ती सूर्याभोवती व स्वतःभोवती फिरते. तसेच ती सपाट नसून गोलाकार आहे. या ठिकाणी जे व्यवहारात उपयोगी पडते ते खरे ज्ञान नाही असे स्पष्ट दिसते. उत्तराचा दुसरा भाग असा की प्रत्यक्षापासून प्राप्त झालेल्या ज्ञानाने व्यवहार नीट पार पडतो हे म्हणणे मुळी सर्वस्वी खरे नाही. प्रत्यक्षांनी म्हणजे इंद्रियांनी मिळवलेल्या ज्ञानाच्या आधारावर केलेला व्यवहार अनेक वेळा फसतो असे अनुभवाला येते. उदाहरणार्थ, एक चोर चोरी करून अपरात्री लगबगीने घरी चालला होता. वाटेमध्ये काही अंतरावर रस्त्याच्या कडेला पोलीस उभा आहे असे त्याला दिसले. अर्थात तो फार घाबरला आणि तिथेच थांबला. बराच वेळ झाला तरी पोलीस काही हालचाल करीत नाही असे पाहून तो पुढे गेला. जवळ जाऊन त्याने पाहिले तेव्हा तो स्वतःशीच हसला, कारण तिथे पोलीस उभा नसून दिव्याचा खांब होता. तसेच एक मनुष्य एकदा आपल्या मित्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी गेला. मित्र बाहेर गेला होता म्हणून तो दिवाणखान्यात बसला. काही वेळाने मित्र समोर येताना दिसला. त्याला भेटण्यासाठी तो खुर्चीवरून उठला आणि हस्तांदोलन करण्यास पुढे झाला. जरा पुढे झाल्यावर त्याच्या लक्षात आले की आपण पाहिले तो मित्र नसून समोरच्या मोठ्या आरशात पडलेले प्रतिबिंब होते. वास्तविक मित्र पुढे नसून मागेच होता. महाभारतामध्ये असे वर्णन आहे की मयासुराने पांडवांसाठी एक सुंदर राजवाडा बांधून दिला. त्यामध्ये एके ठिकाणी साध्या जमिनीवर पाण्याचा भास होई आणि पाण्याच्या ठिकाणी जमीन आहे असे वाटे. तेथे दुर्योधनाची कशी त्रेधा झाली हे सर्वांना माहीत आहे. सिनेमागृहात चित्रपटाची सर्व चित्रे एका पडद्यावर दाखवली जातात. पडदा कापडाचा असतो. त्रिमिती चित्रपटामध्ये जी माणसे व ज्या वस्तू दिसतात त्या प्रत्यक्ष जागेमध्ये वावरत आहेत असे दिसते. हाऊस ऑफ वॅक्स या त्रिमिती चित्रपटात एक पात्र दुसऱ्या पात्राला काठी फेकून मारते. त्यावेळी ती काठी आपल्या अंगावर येते की काय अशा समजुतीने बहुतेक प्रेक्षक नकळत डोके खाली करतात. नंतर हा चित्रपट आहे असे त्यांच्या लक्षात येते. रात्रीच्या वेळी शेतामध्ये बुजगावण्याला माणूस समजून घाबरणे किंवा अंधाऱ्या खोलीमध्ये पडलेली दोरी साप आहे असे वाटणे, चांदण्यात हलणारी झाडाची सावली भूत आहे असा भास होणे, अशा प्रकारचे भ्रम अनेक लोकांना व्यवहारात होतात. म्हणून प्रत्यक्षाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाने व्यवहारात फसगत होते यात शंका नाही. आपण एखादी वस्तू पाहत असताना काय घडते याचा विचार केला तर ज्ञानसाधन या दृष्टीने प्रत्यक्षाबद्दल आणखी संशय निर्माण होतो. समजा रात्रीच्या वेळी आपण शुक्राची चांदणी पाहत आहोत. विज्ञान असे सांगते की शुक्रापासून प्रकाशकिरणे सुटतात. ती लहरीच्या रूपाने आकाशातून मोठ्या गतीने पृथ्वीवर येतात. पृथ्वीवरील वातावरणात शिरल्यावर त्यांचे स्वरूप आणि गती दोन्ही बदलतात. अशा बदललेल्या स्वरूपात त्या लहरी आपल्या डोळ्यात शिरतात आणि नसांच्या साहाय्याने मेंदूपर्यंत पोहोचतात. त्यामुळे मेंदूमध्ये हालचाल होऊन शुक्राची चांदणी आपल्याला दिसते. याचा अर्थ असा की आपण जी वस्तू पाहतो तिच्याशी आपला साक्षात संबंध येतच नाही. वस्तू दिसत असताना आपला साक्षात संबंध आपल्या मेंदूशी व मनाशी येतो. आणखी एक उदाहरण पहा. लढाईमध्ये जखमी झाल्यामुळे एका माणसाचा कोपरापासूनचा हात तोडावा लागला. हाताच्या खुंटापाशी योग्य नस दाबली तर हाताचा पंजा अस्तित्वात नसूनही बोटाला टाचणी टोचल्याचा अनुभव त्याला येईल. विज्ञान पंडित आणखी एक गमतीचे उदाहरण सांगतात. ध्रुवतारा पृथ्वीपासून फार फार दूर आहे. तो इतका दूर आहे की त्याच्यावरून निघालेल्या प्रकाशकिरणांना पृथ्वीवर येण्यासाठी 400 वर्षे लागतात. समजा आज ध्रुवतारा नाहीसा झाला तर आजपासून 400 वर्षांनी तो आपल्याला दिसेनासा होईल. तोपर्यंत ध्रुव तेथे नसून देखील केवळ आपल्या डोळ्यांना तो दिसतो म्हणून त्याचे अस्तित्व आपण मानित राहू. ही उदाहरणे पाहिली म्हणजे प्रत्यक्षामध्ये अनुभवास येणारी वस्तू खरोखर आहे किंवा नाही याबद्दल संशय निर्माण होतो. म्हणून केवळ इंद्रियांच्या भरवशावर अवलंबून असणाऱ्या ज्ञानाचे पर्यवसान विज्ञानवादात किंवा संशयवादात पडते. भारतामधील विज्ञानवादी बौद्ध दर्शनकारांचे म्हणणे असे की आपल्याला जे ज्ञान होते ते आपल्या कल्पनांचे होते. वस्तूची कल्पना असली की झाले, मग प्रत्यक्ष वस्तू नसली तरी चालते. आपल्या जाणीवेतून कल्पना निर्माण होतात. म्हणून बाह्य जगताला मुळी अस्तित्व नसून
विज्ञान किंवा जाणीव हेच खरे अस्तित्व होय. युरोपमधील बर्कले भटजींचे म्हणणे असे की ज्यावेळी आपण वस्तू पाहतो त्यावेळी तिला अस्तित्व येते. आपले पाहणे संपले की वस्तूचे अस्तित्व संपते. म्हणून वस्तूचे असणे म्हणजे वस्तूचे पाहणे होय. याला दृष्टीसृष्टीवाद असे म्हणतात. संशयवादाची तऱ्हा काही अंशी याच प्रकारची आहे. प्रत्यक्षाने उत्पन्न केलेल्या ज्ञानाविषयी संशय घेण्यास जागा असते ही गोष्ट खरी, परंतु मनुष्य जर नुसता संशयच घेत राहिला तर त्याला जीवन जगणे अशक्य होईल. ज्ञानाच्या क्षेत्रात संशयाला फार महत्त्व आहे यात संशय नाही, पण ज्ञानाचा आरंभ संशयामध्ये होऊन त्याचे पर्यवसान जर संशयामध्येच झाले तर मनुष्य संशयाच्या घोटाळ्यात सापडून खऱ्या ज्ञानापासून दूर जाईल. यातही मुळीच संशय नाही. युरोपमध्ये 17व्या शतकात डेकार्टने संशयाचा अवलंब केला. त्याचे म्हणणे असे की जगामधील प्रत्येक वस्तूबद्दल संशय घेऊन विचार करण्यास आरंभ करावा. प्रत्येक तत्वाचा संशय घेऊन परीक्षण करावे. असा संशय घेता घेता ज्याच्याविषयी संशय घेणे अशक्य होईल ते मूळ सत्य मानावे. देव, आत्मा, जगत, जडद्रव्य, कार्यकारणभाव, काल वगैरे सर्व गोष्टींविषयी संशय घेणे शक्य आहे. पण संशय घेत असताना मी संशय घेत आहे याबद्दल संशय घेणे शक्य नसते. संशय घेणे म्हणजे विचार करणे होय. कोणताही विचार करण्यास विचार करणारा जो मी तो असलाच पाहिजे. मी विचार करतो म्हणून मी आहेच असे स्वतःचे संशयातीत अस्तित्व यावरून डेकार्टने सिद्ध केले. स्वतःचे निर्विवाद अस्तित्व हा पाया घेऊन त्याने आपले दर्शन रचले. सांगण्याचे तात्पर्य असे की दर्शनाचा आरंभ जरी संशयामध्ये झाला तरी त्याचे पर्यवसान निसंशय ज्ञानात होणे योग्य आहे. म्हणून ज्या ज्ञानाचा आरंभ व अंत संशयामध्ये होतो त्या ज्ञानाच्या खरेपणाबद्दल संशय वाटतो. विज्ञानवादाने किंवा दृष्टीसृष्टीवादाने आणि संशयवादाने कितीही आवर्जून सांगितले की बाहेर दिसणारे जग अस्तित्वात नाही तरी त्यांच्या म्हणण्याबद्दल आपली खात्री पटत नाही. अगदी मोठा विज्ञानवादी भिक्षू जरी झाला तरी त्याचे दैनंदिन व्यवहार जगातील वस्तूंशी संबंध ठेवूनच त्याला करावे लागतात. तोच नियम संशयवादाला लागू आहे. युरोपातील संशयवादांचा मुकुटमणी डेव्हिड ह्यूम मोठा खादाड आहे. त्याचा आहार चांगल्यापैकी होता. एकदा तो जेवायला बसला असता त्याचा मित्र त्याला भेटायला आला. मित्र ह्यूमला म्हणाला, अरे हे काय, तू संशयवादी ना, तू भराभर बोकाणे भरीत आहेस, या अन्नाचा तुला संशय येत नाही का? त्यावर मोठ्याने हसून ह्यूम म्हणाला, मित्रा, जेवायच्या वेळी माझा संशयवाद मी स्वयंपाकघराच्या बाहेर ठेवतो हे लक्षात असू दे. प्रत्यक्ष प्रमाणाने निर्माण झालेले ज्ञान सापेक्ष असते आणि कधीकधी व्यवहारामध्ये फसते, म्हणून ते सर्वस्वी व्यर्थ आहे असे मानता येत नाही. कोणतेही ज्ञान असो त्यामध्ये ज्ञानाचा विषय होणारी वस्तू म्हणजे ज्ञेय हे जाणणाऱ्या ज्ञात्यापेक्षा निराळे असते. ज्ञान होण्याच्या आधी ज्ञेय हे अज्ञात असते. इतकेच नव्हे तर ते स्वतंत्रपणे असते. त्याचे असणे आपल्या जाणण्यावर अवलंबून नसते. शिवाय ज्ञेयाच्या ठिकाणी असणारे गुण आपल्या ज्ञानावर सर्वस्वी अवलंबून नसतात. ते स्वतंत्रपणे ज्ञेयाच्या ठिकाणी असतात. जे अज्ञान आहे ते ज्ञात करून देणे हे ज्ञानक्रियेचे प्रधान स्वरूप असल्यामुळे ज्ञान हे वस्तुतंत्र आहे असे श्री शंकराचार्यसारखे अद्वैतवादी देखील पुन्हा पुन्हा सांगतात. आपले ज्ञान वस्तुतंत्र नसेल म्हणजे आपल्यापेक्षा स्वतंत्र अस्तित्व असलेल्या वस्तूंवर अवलंबून नसेल तर ज्ञानक्रियेचे मूळ कार्य लटके पडेल आणि ज्ञानाला ज्ञानपणा राहणार नाही. समजा आकाशातील शुक्राची चांदणी आपण पाहत आहोत. आपण पाहत असतानाच ती चमकते असे नसून आपण नव्हतो तेव्हापासून ती चमकत आहे आणि आपण नसू तेव्हा देखील ती चमकत राहील अशी आपली खात्री असते. हाच नियम जगातील सर्व वस्तूंना लागू पडतो. इतकेच नव्हे तर ज्या इंद्रियांनी आपण जगाकडे पाहतो ती इंद्रिये आणि त्यांना धारण करणारे आपले शरीर जगा इतकेच खरे आहे अशी आपली निसंशय वृत्ती असते. किंबहुना सर्वोत्तम असे आत्मज्ञान होण्यासाठी देखील देह आणि इंद्रिये यांची अत्यंत गरज आहे असे श्री शंकराचार्यांनी बृहदारण्यकाच्या भाष्यात स्पष्ट म्हटले आहे. प्रत्यक्षाने होणाऱ्या ज्ञानामध्ये पुढील गोष्टी आढळतात. ज्ञाता आणि ज्ञेय यांचे स्वतंत्र अस्तित्व, ज्ञाता आणि ज्ञेय यांचा परस्पर संबंध आणि ज्ञेयाच्या स्वरूपाचे ज्ञात्याला होणारे ज्ञान. येथे मुख्य गोष्ट ध्यानात ठेवावी ती ही की ज्ञात्याचा ज्ञेयाशी येणारा संबंध इंद्रियांच्याद्वारे येतो. अर्थात ज्ञेयाबद्दल जे ज्ञान आपल्याला होते त्याला इंद्रियांच्या स्वाभाविक मर्यादा पडतात
आपल्या इंद्रियांची रचनाच अशी आहे की विशिष्ट कक्षेमध्येच ती काम करू शकतात. उदाहरणार्थ आपल्या डोळ्यांना अतिदूरचे व अतिजवळचे दिसत नाही. क्षकिरणासारखी अनेक प्रकाशकिरणे, अणूसारख्या अगदी लहान वस्तू आणि रोगाच्या जंतूसारखे अतिसूक्ष्म जीव साध्या डोळ्यांना दिसत नाहीत. तसेच रेडिओ लहरीसारख्या अनेक लहरी साध्या कानांना ऐकू येत नाहीत. हाच नियम इतर इंद्रियांना लागू पडतो. पण बाहेरच्या जगामधील वस्तूची माहिती मिळवण्यास इंद्रिय वाचून दुसरे साधन आपल्याजवळ नाही. म्हणून प्रत्यक्ष प्रमाणामध्ये कितीही दोष असले तरी व्यवहारामध्ये त्याच्या इतके भरवशाचे ज्ञान दुसरे नाही. इंद्रियांनी पुरवलेली माहिती अपुरी असल्यामुळे आपण त्यामध्ये भर घालून त्या माहितीचे ज्ञानामध्ये रूपांतर करतो. उदाहरणार्थ, समजा आपण एका इमारतीसमोर उभे राहून तिचे निरीक्षण करू लागलो. वास्तविक आपल्या डोळ्यांना इमारतीचा दर्शनी भाग तेवढा दिसतो, पण आपल्या मनामध्ये त्या इमारतीची जी प्रतिकृती असते तिच्यामध्ये तिला लांबी रुंदी असते, मागचा भाग असतो, तिच्यामध्ये खोल्या असतात आणि कदाचित राहणारी माणसेसुद्धा असतात. तसेच आपण रोज अनेक माणसे पाहतो. आपल्याला त्यांचे शरीर तेवढे दिसते, पण त्यामध्ये मन आहे असे समजून आपण त्यांना व्यक्ती म्हणून पाहतो. आणखी एक उदाहरण घेऊ. समजा आपण एका प्रचंड घड्याळासमोर उभे आहोत. घड्याळ चालू आहे. खरोखर पाहिले तर आपल्या डोळ्यांना घड्याळाचे काटे आणि तबकडीवरील आकडे तेवढे दिसतात, पण तबकडीच्या मागे म्हणजे घड्याळाच्या आतमध्ये एकमेकात गुंतलेली अनेक चाके फिरत आहेत असे आपण खात्रीने समजतो. याचा स्पष्ट अर्थ असा की आपली इंद्रिये बाहेरच्या वस्तूची जी माहिती आत आणतात तिच्यामध्ये आपण भर घालतो. अशा रीतीने भर घालून संस्कार केलेल्या इंद्रिय संवेदनाचे ज्ञानामध्ये रूपांतर घडते. न्यायदर्शनकार प्रत्यक्षाचे निर्विकल्प प्रत्यक्ष आणि सविकल्प प्रत्यक्ष असे दोन भेद करतात. त्यांच्या मते इंद्रियांचा पदार्थाशी संबंध आल्याबरोबर वस्तू आहे इतकीच जाणीव त्याला होते. हे निर्विकल्प प्रत्यक्ष होय. पण लगेच पुढे ती वस्तू अमुक आहे, तिचे अमुक गुण आहेत असे ज्ञान उत्पन्न होते. हे सविकल्प प्रत्यक्ष होय. इंद्रियांनी आणलेल्या माहितीमध्ये आपण भर घालतो हे मान्य करून देखील प्रत्यक्षाच्या अनुभवामध्ये वरील दोन पायऱ्या मांडणे अनुभवाला धरून नाही. इंद्रियांनी पुरवलेली माहिती इतकी अपुरी व सदोष असून देखील तिच्यामधून जगाचा अनेक बाजूने विचार करणारी मोठमोठी शास्त्रे मानवी बुद्धीने निर्माण केली आहेत. प्रत्यक्षाने उत्पन्न केलेले ज्ञान अनिश्चित व तात्पुरते असते ही गोष्ट खरी, परंतु सर्व मानवी व्यवहार त्याच्या पायावरच चालत असल्याने व्यवहारात त्याचे महत्त्व फार आहे. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.